हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत मटकी आणि हरभऱ्याची सुक्की भाजी। ही तुम्ही मुलांना डब्याला सुद्धा देऊ शकता। एकदम हेल्दी आणि टेस्टी पण लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर पहिल्यांदा मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये मी मोड आलेली मटकी आणि हरभरा स्वच्छ धुवून टाकलाय आणि हे आपल्याला लो फ्लेमवर 5 ते 7 मिनिट भाजून घ्यायचंय। तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे अजून काही कडधान्य ॲड करू शकता। मटकी भाजून होईस तोपर्यंत मी इथे एक कांदा, एक टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर कट करायला घेतली आहे आणि हे सगळं आपल्याला बारीक कट करून घ्यायचंय। तुम्ही यासाठी चॉपरचा सुद्धा यूज करू शकता, जेणेकरून तुमचं काम फास्ट होईल। त्याच प्रकारे मी इथे टोमॅटो आणि कोथिंबीर सुद्धा बारीक चॉप करून घेतली आहे। एका साईडला आपली मटकी सुद्धा छान भाजून रेडी आहे। भाजलेली मटकी मी चाळणीत काढून घेतली आहे आणि गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 1 चमचा तेल ॲड केलंय। तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो आणि कांदा ॲड करायचा आहे आणि हे आपल्याला लो फ्लेमवर तेलामध्ये मस्त लालसर होईपर्यंत फ्राय करायचं आहे। त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि परत अर्धा ते 1 मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे। कांदा आणि टोमॅटो लालसर होत आला की त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। त्यानंतर मी इथे तिखट, कांदा लसूण मसाला आणि धने पावडर ॲड केली आहे। आता हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये लाल करून घ्यायचेत आणि मी इथे आपण भाजून घेतलेले कडधान्य ॲड करते। हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस लो फ्लेमवर ठेवून कढईवर झाकण झाकून त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। हे आपल्याला 2 ते 3 मिनिट असं वाफवून घ्यायचं आहे आणि आपली ही भाजी रेडी झाली आहे। एकदम मस्त वास येतोय। त्याला मी कोथिंबीरनी गार्निश केलंय। तुम्ही यामध्ये लिंबू सुद्धा पिळू शकता आणि ही आहे आपली मटकीची भाजी रेडी। तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा। थँक यू, बाय।